एका रात्री राहुल आपल्या मित्रांसोबत पार्टी करून परत येत होता. मुसळधार पाऊस, रिकामा रस्ता आणि अचानक त्याच्या कारचा भयंकर अपघात होतो. मित्रांना किरकोळ दुखापत होते, पण राहुल बेशुद्ध होतो. जेव्हा त्याला शुद्ध येते तेव्हा तो एका ओसाड स्मशानभूमीजवळ पडलेला असतो. चहूबाजूंनी धूर, जळणाऱ्या चिता आणि भयानक शांतता. तेवढ्यात त्यानं पाहिलं, एक वृद्ध साधू चितेजवळ शांतपणे बसले होते. मोठ्या जटा, डोळ्यात विचित्र तेज आणि चेहऱ्यावर गूढ शांतता. साधूंनी त्याच्याकडे न पाहताच विचारलं, आलास? राहुल घाबरतो. तो म्हणतो, तुम्ही मला ओळखता? साधू हलकेच हसतात. तुला स्वतःलाच अजून माहिती नाही तू कोण आहेस. एक भयान शांतता. मुंबईमध्ये राहुल नावाचा एक आधुनिक विचारांचा मुलगा राहत होता. त्याला वाटायचं, देव ही फक्त कमकुवत लोकांचीच कल्पना आहे. पैसा, पार्टी आणि दिखाऊ आयुष्य हेच त्याचं जग होतं. त्याची आई मात्र खूप भक्तिमय होती. ती रोज देवाची पूजा करत असे, पण राहुल तिची नेहमी खिल्ली उडवत असे. एक दिवस त्याची आई म्हणाली, राहुल, वेळ आली की माणसं नाही, फक्त देवच साथ देतो. यावर राहुल हसतो. राहुल विचारातून बाहेर येतो. साधू त्याला स्मशानात घेऊन जात असतात. तिथं अनेक चिता जळत होत्या. साधू म्हणतात, इथं रोज श्रीमंत पण येतो आणि गरीबही. शेवट सगळ्यांचा सारखाच होतो. मग एवढा अहंकार कशाचा? राहुल शांत होतो. साधू पुढे विचारतात, तुला वाटतं तू स्वतःचं आयुष्य स्वतः चालवतोस? पण आज जर मृत्यू खरंच आला असता तर तुझे पैसे, तुझे मित्र, तुझा अहंकार काही उपयोगी पडला नसता. राहुलच्या अंगावर शहारे येतात. फक्त विचारांनीच त्याला दरदरून घाम फुटतो. कारण काही तासांपूर्वी तो खरोखर मृत्यूच्या दारात जाऊन परत आला होता. अचानक जोराचा वारा सुटतो. स्मशानातील घंटा आपोआप वाजू लागतात. साधू राहुलच्या कपाळावर हात ठेवतात आणि पुढच्या क्षणी राहुलला त्याचं संपूर्ण आयुष्य दिसू लागतं. त्याला आठवतं की त्यानं आईचं मन किती वेळा दुखावलं, गरिबांचा अपमान केला आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो साधूचे शब्द आठवू लागतो. साधू म्हणाले होते, ज्या दिवशी माणसाला मृत्यूचं खरं सत्य समजतं त्या दिवशी त्याचा खरा जन्म होतो. देव मंदिरात कमी, पण तुटलेल्या मनाच्या अश्रूंमध्ये जास्त भेटतो. सकाळी राहुलला शुद्ध येते. तो हॉस्पिटलमध्ये असतो. त्याची आई त्याच्याजवळ रडत बसली होती. डॉक्टर म्हणतात, तू खूप नशीबवान आहेस, तू वाचलास. राहुल उठतो आणि लगेच त्या स्मशानात जातो आणि तिथल्या लोकांकडे साधूची चौकशी करतो. लोक म्हणतात, बाळा, इथं असं कोणताही साधू अनेक वर्षापासून राहतच नाही. राहुल हादरतो. तेवढ्यात त्याची नजर तिथं टांगलेल्या एका जुन्या फोटोवर जाते आणि त्या फोटोमध्ये तोच साधू ज्यांचा मृत्यू 20 वर्षापूर्वी झाला होता. त्या दिवसानंतर राहुल पूर्णपणे बदलतो. आता तो रोज आईसोबत मंदिरात जाऊ लागला, गरिबांची मदत करू लागला आणि सगळ्यांशी नम्रपणे वागू लागला. कारण त्याला समजलं होतं, जीवनातील सर्वात मोठं सत्य मृत्यू नाही तर अहंकाराचा अंत आहे. श्री स्वामी समर्थ.